रामकृष्ण हरी सर्वांना। आज मी पंढरपूरच्या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये आलेली होते आणि तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स इतका छान आहे ना, आणि इथलं वातावरण, इथली जी संध्याकाळची आरती असते त्याच्यामध्ये जे भक्तिमय वातावरण तयार जे झालेलं असतं ते खरंच खूप म्हणजे ना मनाला शांतता देऊन जातं। आणि हा अनुभव एवढा छान आहे ना, म्हणजे एवढ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये श्रीचं दर्शन घेताना त्यामध्येच पक्ष्यांचा किलबिलाटही खूप छान असतो। तर ना खूप छान वाटतं ही संध्याकाळची आरती। आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण आरती ऐकतो ना, तेव्हा तर म्हणजे खरंच खूप छान वाटतं। असं फक्त ना कानामध्ये आपल्याला गण गण गणात बोते हाच नामाचा गजर आपल्याला सारखं ऐकायला भेटतो। संध्याकाळच्या टायमिंगला ही जी आरती असते आणि हा जो परिसर आहे तुम्ही बघा, ह्या परिसरात इतकी प्रसन्नता आहे ना, आणि इथे एक प्रकारची शांतता आपल्याला नक्कीच जाणवते। आणि इथे बघा पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे, जणू की ते महाराजांच्या चरणी त्यांची सेवाच अर्पण करत आहे। आणि प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक आरतीला, संध्याकाळच्या आरतीला ही पक्ष्यांचा असाच किलबिलाट आणि अशीच त्यांची भरारी ही चालू असते। तर खूपच छान वाटतं। धकाधकीच्या जीवनातून थोडा जरी वेळ काढून आपण इथे आलो ना, अशा पवित्र ठिकाणी आपण जेव्हा येतो तेव्हा ना मनाला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते, आणि ही खरंच ना खूप गरजेचं आहे। या पक्ष्यांकडे बघून, ह्यांचा जो थवा आहे तो बघून मला आत्ता मनामध्ये एकच गाणं येत आहे, ते म्हणजे आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। संध्याकाळची ही आरती, त्याच्यामध्ये टाळ्यांचा आवाज आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट, म्हणजे ना स्वर्ग ह्यापेक्षा वेगळा नसावा असं तरी मला वाटतं। आम्ही माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं आणि हे निसर्गाचे सुंदर रूप पाहून आमचं मनही खूप सुखावलं। तर हा शब्दात न मांडता येणारा अनुभव होता, तरीही तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।